हॅलो हॅलो, सुस्वागतम, नमस्कार, धन्यवाद. रंगदेवता आणि स्थानदेवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करू. जमलेल्या माझ्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी या भांडूप नगरीमध्ये आजच्या गणेश जयंती निमित्ताने डबलबारी भजनाचा हा जंगी सामना आयोजित केलेला आहे. आणि सिद्धिविनायक मंदिर सह्याद्री मित्रमंडळ भांडूप, त्याचप्रमाणे अध्यक्ष राजेशजी भोसले आणि सर्व पदाधिकारी, तुमच्या सर्वांचे खूप खूप लाख लाख आभार मानतो. भांडूप म्हटल्याच्या नंतर मिनी कोकण असं संबोधलं झालं आणि या कोकणातील कलेचा आदर करून या ठिकाणी आम्हाला या भगवंताचं, ह्या गणरायाचं नामस्मरण करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिर सह्याद्री मित्र मंडळाचे खूप खूप आभार मानतोय. त्याचप्रमाणे आम्हा दोन बुवांना ह्या ठिकाणी डबलबारी भजन करण्याची संधी दिली. मी स्वतः सुयश मुरारी कारणी, श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ भांडूप साहिल. मला जे पकवाजला साथ करतायत ते विनोदजी मांडवकर आणि तबला साथ करतायत ते ललितजी कुंदेकर. त्याचप्रमाणे आजच्या रात्रीपुरती जे डबलबारीसाठी मला बुवा लाभलेले आहेत, भगवती देवी प्रासादिक भजन मंडळ भांडूप रामनगर, बुवा श्री संजय गावडे, संजय राणे आणि त्यांना पकवाज साथ करतायत ते मनीषजी घाडीगावकर आणि तबला साथ करतायत अनिकेत परब. आमची भजन मंडळी, बुवांची भजन मंडळी, तुमच्या सर्वांचे लाख लाख आभार मानतो. त्या डबलबारी करण्याची संधी दिली ते आमचे मार्गदर्शक संदीपजी गावडे, त्यांचे देखील आभार मानतोय. आज गणरायाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. आम्ही गायन करणार, तुम्ही श्रवण करणार आणि हे गणरायाचं नामस्मरण करणार, तेच आपल्याला पुण्य भेटणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ न करता या ठिकाणी डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय. अवघ्या जगताचं आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाची नतमस्तक होऊन, विद्येचं आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाची नतमस्तक होऊन, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा माझा आवाज कमी वाटतोय. हॅलो हॅलो, थोडी लेवल द्या अजून. हॅलो हॅलो. आणि त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक बंड्याजी परब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना या ठिकाणी विनंती करतोय स्टेजवर खुर्चीचा मान राखावा. या ठिकाणी भांडूप म्हटल्याच्या नंतर अनेक कला, दशावतार, नमन, भजन हे आपल्या कला आहेत, कोकणातल्या कला आहेत. या ठिकाणी भजनप्रेमी आमचे फोंडाघाटचे अमितजी सावंत आलेले, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत. अनेक या ठिकाणी गायक वगैरे आलेले आहेत, सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. काय आहे, भांडूप म्हटल्याच्या नंतर अनेक कला आहेत आणि ह्या कलांचा मान राखणारं हे भांडूप आहे. दशावतार, भजन, नमन ही आपली कोकणची संस्कृती आहे आणि म्हणून ह्या गणरायाच्या चरणी आपल्याला भजन करण्याची संधी दिलेली आहे. का तर हे नामस्मरण कुठेतरी टिकावं म्हणून एकदा जोरदार या सह्याद्री मित्र मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला उत्तम साऊंड लाभलाय, त्यांचे देखील आभार मानतो. या ठिकाणी महिला वर्ग देखील आहेत, त्यांचे देखील आभार मानतो आणि भजनाला सुरुवात करतो. बारी जरी लेट चालू झालेली असली तरी 100% बारी पेटणार ह्या हिशोबान चलाचा. काय बुवा भांडूपमधलेच तसं बघितलं तर आता सुरुवात पहिले भजन करते, कारण लेट झालेला. सुरुवातीपासून पेटाव काढलं इथं थांबतला कोणतरी, नाही तर कोण थांबायचं नाही. बुवा काय घाबरायचं नाही, मी काय घाबरायचं नाही तुमका, तुम्ही काय तर पेटावक लागा बस, काय विषय नाही. बुवांचा खूप सुंदर स्वभाव आहे, सुंदर गायन आहे. ज्या वेळेला मी भजन क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकलेलं
त्यावेळेला त्यांचा जो अभंग असायचा, कोणी गावी आहे किरवानी रागातला अभंग, तो मी कायम ऐकत राहायचो ज्या वेळेला मी सुरुवातीला भजन क्षेत्रामध्ये. म्हणून आज त्यांच्याबरोबर डबलबारी करण्याची संधी भेटते ते खरं एकदा जोरदार बुवांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. जोर करा काय तो 100% बारी पेटवूया. आणि काय तर कारण भांडूप म्हटल्याच्या नंतर अनेक कलाकार आहेत, बरोबर आहे की नाही. भांडूप म्हटल्याच्या नंतर अनेक कलाकार आहेत. इथे भजन ज्या वेळेला स्वर लावणार सा, तेव्हापासून सगळ्यांचे बोटं मोजायला चालू होतात. त्याच्यामुळे प्रत्येक जण हा ज्ञानी माणूस आहे या ठिकाणी. आणि म्हणून आपल्याला भांडूपमध्ये भजन हे टिकून राहिलेलं आहे. एकदा जोरदार सर्वांनी पुनश्च एकदा आपल्या भांडूपसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. भजनाला सुरुवात करतोय, बारी 100% भेटवणार. पेटीचा आवाज दादा थोडासा करू. मॉनिटरला माझा आवाज आहे ना खूप कमी वाटतो. हॅलो हॅलो रंभतूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा, रंभतूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा, दुःख तिमिर लाटून येता तूच किरण आशा, दुःख तिमिर लाटून येता तूच किरण आशा, तूच मूर्त मांगल्याची, तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी, सगुण रूप रावी देवा एकदा तरी, सगुण रूप रावी देवा एकदा तरी, सगुण रूप रावी देवा एकदा तरी. चित्ररत्नाची खान रे एकाएकी जान रे, चित्ररत्नाची खान रे एकाएकी जान रे, प्राणांचाही प्राण माझा, प्राणांचाही प्राण माझा, स्वामी तुझी यान रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. ओम नमोजी गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्याधात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्य सुख निधान सद्गुरुराय स्मरुनी त्या पवित्र पाया चित्त शुद्धि हरी कुंडलिका वरदे चाटीचा आवाज पकवास श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन ग्रामदेवता श्रीलिंगेश्वर श्री बेताळ आई भवानी आई भराडी सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण हरिहर श्री स्वामी समर्थांचा श्री ब्राह्मण देवा तुझा सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य चंद्रकांत देसाई सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य सुशील गोटनकर बघा आज आपण मागी गणेश जयंती चाटीचा आवाज कमी वाटतोय मागी गणेश जयंती आपण साजरी करतोय आज गणपतीचा जन्म झाला आणि ह्या दिवशी आपण हा मागी गणेश जयंतीचा सण साजरी करतोय आज गणेश चतुर्थी म्हटल्याच्या नंतर गणपती म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाचं आपलं आराध्य दैवत आपण त्याला समजतो
बरोबर की नाही? म्हणून आज आपण त्याची सेवा करतो, कारण आपल्याला जो तारत असतो तो आपला भगवंत, आणि ह्या भगवंताच्या नाम सहवासात राहून आपल्याला जे काय मिळत असतं, कारण कर्म देखील इथेच फेडायचं आहे. आज आपण चांगलं पुण्य कमवावं लागतं आणि तेवढं चांगलं कर्म देखील असावं लागतं. म्हणून भगवंत आपल्याला बघत आहे की ह्या कलियुगामध्ये आपण कोणतं काम करतोय, कोणतं चांगलं काम करतोय, कोणतं वाईट काम करतोय. म्हणून आपल्याला प्रत्येकाला नामस्मरण ही काळाची खूप मोठी गरज आहे. आज आम्ही गायन करतोय किंवा आम्ही सादर करतोय, पण त्या पद्धतीने तुम्ही देखील श्रवण करताय. म्हणून प्रत्येकाचं हे नामस्मरण कुठे वाया जाणार नाहीये. भजन डबलबारी म्हटल्याच्या नंतर एकमेकाची साला काढूची लागते, बरोबर आहे ना? सध्या प्रकार एघडवा 2020चं हो जमानवा. पहिल्यांदा पारंपरिक बुवा गाण्यातून एकमेकाला उत्तर दिलं जायचं. म्हणून पंचरत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण पंचरत्न अशी होऊन गेली आणि ही संस्कृती देऊन गेली. म्हणून आपल्याला आज आम्ही जे दिसतोय ते ह्या पंचरत्नांमुळे दिसतोय. म्हणून या ठिकाणी आज आपल्याला हा 1 फेब्रुवारी म्हटल्याच्या नंतर फक्त लोकांना माहिती आहे कॅलेंडर बाबा मागी गणेश जयंती, तिथीनुसार मागी गणेश जयंती. पण आज आपल्याला तारखेनुसार आपल्याला जर बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे. का तर ह्या महाराष्ट्रामध्ये आज आपल्या संभाजी महाराजांना ह्याच दिवशी अटक झालेली होती, बरोबर की नाही? ह्याच दिवशी आज 1 फेब्रुवारी म्हटल्याच्या नंतर संगमेश्वरला संभाजी महाराजांना गणोजी शिर्के, त्यांचे मेवणे गणोजी शिर्के यांनी त्यांच्याबरोबर धोका करून आज आपल्या महाराजांना, संभाजी महाराजांना आपल्या अटक झाली होती. म्हणून हा आपल्यासाठी काळा दिवस आहे. कारण पुष्पा 2 आता जो तो बघा थिएटरला आता जवळ आहे सून मॅग्नेट मॉल, जो तो झुकेगा नाही साला, लहान पोरा झुकेगा नाही साला. पण आपल्या एकच सांगून गेलो, कारण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातल्या डोळे काढून ज्यांनी रक्ताचा अभिषेक केला आपल्या मातीसाठी, तो म्हणजे औरंगजेबाच्या समोर उभं राहून तो म्हणजे आपला संभाजी महाराज. एकदा जोरदार आपल्या संभाजी महाराजांसाठी टाळ्या जाऊ. तो बोलला झुकेगा नाही झाला. आता या काय नाही, अल्लू अर्जुन इलो, आता कोणती रश्मिका अंगारोसा अंगरसा, काय गाणी आहेत, भारी आहेत. तुमका दाखवताय पुढे. प्रथमतः ह्या गणरायाचं नामस्मरण करूया. चला. स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, धुंद श्वासातला राशीला गंध मी, नयन का देहही, नयन का देहही, मिळूनी तू घेतला प्रथम तू पाहता, प्रथम तू पाहता, प्रथम तू पाहता.
जय 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 गणराज गणपती जय 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 गणराज गणपती जय 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 गणराज गणपती या विश्वाचा तू अधिपती या विश्वाचा तू अधिपती या विश्वाचा तू अधिपती या विश्वाचा तू अधिपती व्यापून उरला सर्व चराचर व्यापून उरला सर्व चराचर व्यापून उरला सर्व चराचर व्यापून उरला सर्व चराचर
या ठिकाणी आमचे अमित सावंत आज फोंडा गावची छान आहे, पण त्यांचं भजनावर एवढं प्रेम आहे. प्रत्येक कुठेही भजन असू दे, डबल बारी असू दे, ते भजनाचे एवढे शौकीन आहेत. आणि त्यांच्याकडनं माझ्यासाठी 201 रुपये आणि तसेच आमचे पकवाजवादक विनोदजी मांडवकर यांसाठी 201 रुपयांचा पारितोषिक आलेले. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय, आभार मानतोय. दादा माईकचे साऊंड तसाच्या तसा असू दे. तर प्रत्येक जण हा आतुरतेने, कारण हय प्रत्येक जणाक भजनच आवडता असं नाही. कोण म्हणतला बाबा ह्यो जरा वाईट बारको दिसता पण भजन बरा करता. दुसरं कोणतरी म्हणतलो शा ह्यो जा लय गायन आया उय करीत राहता, ह्याचा ऐकायला नको. बरोबर ह्यो काय बोलला ना वाईट जरा पेटवणार हो कोणतरी, बरोबर की नाही. कारण भजन हौसे नवसे आणि गवसे 3 प्रकारची माणसं, आणि चौथं जो असता तो घराकडे ते का थारो नसता, तो ही इल्लेलो असता. पण आज मागी गणेश जयंती कोणी घेतलेलं नसतली माझ्या मते तरी, पण काय सांगू शकत नाही. अख्खं जग बदललेला त्याच्या पायी गोवा ब्रँड आता मुंबईत येऊ लागलो. विचार करा, म्हणजे जो तो आता व्यसनाधीन होऊ लागलो. म्हणून आपल्याला व्यसन न करता, कारण आमचं साधनच हे व्यसन म्हणजे हरिनाम. आपल्याला ह्या व्यसन असणं गरजेचं, बाकी व्यसन असण्यापेक्षा ह्या व्यसन असणं गरजेचं, बरोबर आहे की नाही. कारण व्यसन करून आज मुंबईसारखी परिस्थिती सांगतो, या भांडूपमध्येच एवढा प्रकार वाढलेला आहे. ह्या भांडूपमध्येच एवढा प्रकार वाढलेला आहे की आता पहिले तरी सिगारेट, तंबाखू, आता एक गुटख्याचा प्रमाण इला. तुमका माहिती नसत बघा, रोडवर खाताना दिसतले असा काळकुळ 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 करतात. आणि म्हणजे 2 पाकिटं असतात, खेळण्यातल्या पोरांका देतात माहिता, काळकुळ काळकुळ खेळणं तसा, त्याच्यात काहीतरी मिक्स करायचं आणि काळकुळ काळकुळ. बरं ती पाकिटं इतकी महाग 25-50 रुपयां, पण ती एका टायमिंगला खातात. काही लाडके बहिणी पण इल्लेले आहेत, त्यांका वाढवून देशात, पण ह्यांका दिल्याने तर हे 1,500चा पहिला मोठा पॅकेट घेतात. नाही तर एखादो आमच्यासारखं कोणतरी त्याच्यात भांडूपच्या असलो ना तर दीपावाईजमध्ये जाऊन आधी तो तडले लाईनला आहेत 1,500 गावले बरोबर. म्हणजे परिस्थिती आज का खोट्या किंमत जास्त. आज जेवढा आपण खोटं तेवढा किंमत जास्त, खरं किती बोलू ते का काय नाही किंमत. म्हणून परिस्थिती आहे, परिस्थिती या भांडूपमध्येच बघायला गेलं तर व्यसनाचं सांगत होतो. ह्या पहिले दारू, सिगारेट, गुटखा ह्या तरी ठीक होता, पण ह्या भांडूपसारख्या ठिकाणी गांजा आणि चरसचा प्रमाण वाढलेला. आज मी काय इतकं तुमका सांगणे इतकं तत्वज्ञानी माणूस नाही, पण ह्या गांजा आणि तत्वाच्या मध्ये किती आज नाही म्हटलं तरी ह्या वर्षभरामध्ये ॲक्सिडेंट झालेली आहेत. आज इथेच माझ्या बघण्यातला, माझ्या बरोबरचा, म्हणजे माझ्या वयाचा एक मुलगा 2 ते 3 महिने झाले ह्या मंगतरामच्या इथे रात्री 3 वाजता ॲक्सिडेंट होऊन, काय नाही डायरेक्ट जाऊन ठोकले. तो गेलो तर गेलो, म्हणजे कोणाचा वाईट बोलत नाही, पण ही सगळी केलेली कर्मात. म्हणून पहिलेच सांगितलं, आपला जर कर्म चांगला असत तर आपल्या कधी काय चुकला नाही. वर गेला तरी पण आपल्या कर्म जर चांगला असत तरी आपल्या. नंदू येप या ठिकाणी भजनप्रेमी मालाडवरून या ठिकाणी नंदू नाईक साहेब आलेले, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. या ठिकाणी म्हणजे परिस्थिती आहे, आणि ह्या परिस्थिती कारण आपला आज गणपतीची आपण सेवा करतोय. आज प्रत्येक कोकणी माणूस गणपती गावात जातलो, 2 ते 4 दिवस आधी जाऊन सगळा डेकोरेशन करतलो, 2 ते 3 दिवस जाऊन अगोदर डेकोरेशन करतलो. आज परिस्थिती कामार सुट्टी नसली तरी शेटला सांगत, बाबा काय नाही केलंस, माका काढून टाकलंस तरी चलात, पण मी गावात जातलंय बाबा, गणपती माझा ना थंय जाऊता. म्हणून आज गणपती असताना देखील आज बघा ना, गणपतीचाच सांगताय तुमका उदाहरण. पहिल्यांदा बघा गणपती आणलं जायचो, 1 फुटाची मूर्ती असायची, तेव्हा गाणं असायचा, पायी हळूहळू चाला मुकाने गजानन बोला. कालांतराने बदल झालो, कलियुगा. या कलियुगात कोणा कॅटेक येऊन पटकन वर जायत तर सांगू शकत नाही. ह्या कलियुगात आपण सांगायचं महत्त्व एवढंच आहे की कोण कोणाचं 1 मिनिटासाठी नाही. कोरोना येल्यावर सगळेजण हे बाबा तू आमचं नाही, गाव सक्को भाव वैरी गावचं झालो. विचार करा, सक्को भाव. म्हणून 2 फुटाची मूर्ती लिही कालांतरान. गाणाईला सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला, ढगांचा ढोल घुमू लागला. कालांतराने बदल झालो, 5 फुटाची मूर्ती इली गाणाईला. शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव, आला बाबूराव, आता आला बाबूराव. म्हणजे आपल्या गणेश चतुर्थी का बाबूराव चतुर्थी हीच आपल्या समजलेली नाही.
म्हणून सांगण्याचं एवढंच तात्पर्य की आपले सण, आपले हिंदू धर्मातील सण आपण कधी विसरता का? ते पायी हळूहळू चाल ह्याच गाणं. काल तुम्हाला सांगतो साईलला का साई विहारला खयचं गाणं चालू होतं, तर बराच गाणं चालू होता. मिरवणूक ये होती गणपतीची. ह्या माझ्या समोर घडलेलं उदाहरण. मी घराकडे गाणं ऐका होतंय का बराच नवीन गाणं खायचा तरी हिंदी गाणं चालू होता. म्हणजे आपले सणांवर आपणच विडंबन करतोय. म्हणून आपल्याला संस्कृती जपायची. बुवा बाकी काय नाही बघा, बुवांचं दिसणं बघा एकदम गोंडस बाळ दिसतात. ते बॅनर लावल्याने ना त्याच्यात आमचे फोटो क्लिअर इले आहेत एकदम. गावडे काका आमका म्हणतात अरे तुमच्या दोघांचे फोटो क्लिअर इले, पण बुवा जर तुम्ही टोपी काढलात तर अजून गोंडस बाळ दिसणार. असं द्या बुवा, मस्करीचा विषय काय विषय नाही. मनोरंजन ह्या थोडाफार जाव गोया म्हणून मी आपलं बोलतोय. कारण काय मी बोललो हे तर तुम्ही बोलताल साधारण, नाहीतर कसं विषय की लोक म्हणतात यांचा रामकृष्ण हरी त्याच्यापेक्षा झोप बरी. म्हणून सुरुवातीला जास्त काही हे करत नाही, रूपक घेतो आणि भजन. निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगतो. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, सुख झाले हो साजनी साजनी, सुख झाले हो साजनी साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी.
गप सा नि द ध नि द प द प ग प ग रे ग रे सा रे रे सा रे ग आ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. दादा माझा आवाज दे. परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेशु. अगनाथ नाथ नाथ राधे उडवूया रंग, अगनाथ नाथ नाथ राधे उडवूया रंग, अगनाथ नाथ नाथ राधे उडवूया रंग. रंगामध्ये भिजल तुझं, रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग, रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग. अगनाथ 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 बहुत थोडी म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी, आवडी म्हणून विठ्ठली आवडी. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, साजनी सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रकुम देवीवर, बाप रकुम देवीवर, बाप रकुम देवीवर,
सौरभ नाईक यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपये आणि तसेच आमच्या वडिलांकडून विनोद मांडवकर आणि आमचे तबला वादक ललित कुंदेकर यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. या ठिकाणी आमचे काका हेमंत काराणे यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी सन्माननीय आमचे मार्गदर्शक श्री प्रकाश हुले यांच्याकडून आमचे पक्वाज वादक विनोद मांडवकर यांसाठी 101 रुपयांचं